आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मैत्रीला नाही माझी, पण माझ्याबद्दलचा तुझा अंदाज थोडा चुकला. काही महिन्यांपूर्वी बोलला असताना तर कदाचित आपल्या जास्त चांगली मैत्री होऊ शकली असती. पण रिसेंटली अशा काही घडामोडी झाल्यात ज्यामुळे माझे डोळे उघडलेत आणि आता आधीसारखं नाही राहिलोय. सुंदरीशी खरं खोटं वागण्याचा संबंध देत नाही. मी स्वप्नात सुद्धा तिच्याशी चुकीचं वागू शकत नाही. काय बोलतोय हा मूर्ख? तुला खरं सांगू का, आपण बायकोला बायको म्हणून बघतो, पण आपण बायकोकडे एक स्त्री म्हणून बघायला हवं. कारण कधी ती मैत्रीण असते, कधी ती बायको असते, तर कधी आई असते. वेगवेगळ्या रूपात ती आपल्या अवतीभोवती वावरत असते, आपलं नातं सांभाळत असते. आणि नुसतं सांभाळत नाही तर ते नातं टिकवत सुद्धा असते. त्यामुळे आपल्याकडून जर एखादी चूक झाली आणि आपल्या बायकोने आपल्याला त्यासाठी शिक्षा केली तर एक पुरुष म्हणून इगो हर्ट करून घेण्यात काय अर्थ? आणि असंच काहीतरी झालंय माझ्यासोबत, म्हणून पुरता बदलून गेलोय मी. आजपर्यंत मी सुंदरीला खूप त्रास देतो. आता त्या सगळ्या त्रासाची भरपाई करायची एवढंच माझ्या डोक्यात. अरे आदित्य, माझ्या मनातही असं काही नव्हतं. ऐकलं होतं म्हणून हे बोललो. नाही, ते बरंच झालं की आपण बोललो. खरं तर माझा काही संबंध नाही, पण मला एक मित्र म्हणून तुला काहीतरी सांगायची इच्छा आहे. सांगू? आजपर्यंत जर तुझ्याकडून शरूला कुठला त्रास झाला असेल, मला माहितीये नसेलच झाला, पण जर चुकून कधी त्रास झाला ना, तर हात जोडून माफी मागण्यात काही शरम नाहीये. बिनधास्त माग. आहे ना, बायका फार समंजस असतात आणि त्यांच्या समंजसपणाचा गैरफायदा आपण घेऊ नये ही काळजी आपण बाळगायला हवी. अँड आय होप तुला मी काय बोलतोय ते कळतंय. अरे येस, ठीक आहे. एक जण मला अक्कल शिकवतोय आणि शरू हे सगळं तुझ्यामुळे होतंय. फक्त एकदा तू हातात ये, मग बघ मी काय करतो. आदित्य येतो. ओके. थँक्यू. थँक्यू कशासाठी? मी तुझं आणि अश्विनचं बोलणं ऐकलं. आज खूप मोठी गोष्ट बोलून गेलास आणि फक्त बोलला नाहीस तर अगदी तसाच वागतोय. हे सगळं बघायला आज अनु मॅडम हळहळत आहे. बरं असो, हे जे काही घरात अश्विन प्रकरण चाललंय ते राहू दे. मी काहीतरी दुसरंच बोलायला आले होते. काय? खूप महत्वाचं आहे. असं काय करतोस? मला माहितीये की फोटोग्राफीची कॉम्पिटिशन आहे, ऍप्लिकेशन सबमिट करायचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या त्याचा रिझल्ट आहे. हो, आणि तुला उद्या जिंकायचं आहे.
हेही लक्षात ठेव. नाही आता सुंदरी मॅडमनेच मला आज्ञा दिली आहे तर मला कोण हरवू शकतं. एक छान स्माइल कर. नाही नाही नको. एक 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 अरे फोटो हा बघ कशी दिसते, रागावली मी तर. ते नेहमीच चेहरा आहे, मी काय करू. खरंच शरू नक्की गेले कुठे असेल? उर्वशी मामी म्हणते तेही बरोबर आहे. ती प्रत्येक गोष्ट मला विचारून करते. पण मग आता ही माणसं तर ओळखीची दिसत आहेत, पण असं डायरेक्ट जाऊन कसं विचार? तुम्ही साहेब, आम्हाला प्रताप साहेबांनी पाठवलंय तुमच्या मदतीसाठी. तुम्हाला इथे काय गरज लागली तर आम्ही आहोत. तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्या पाठीशी उभा राहूत आम्ही, अगदी सावलीसारखे. ग्रेट. कदाचित मला तुमची गरज लागेल, सो माझ्या सोबतच राहा. हो, अगदी पाठ राख्यासारखेच राहू की. शर्वरी, शर्वरी कुठं गेली असेल ही? का कोणी पळवून नेली हिला? अरे देवा, मी आता अक्षराला काय उत्तर देऊ? अक्षरा, धनंजय आणि सुंदरीचा खरंच अश्विनीवर संशय नसेल ना? निर्मला त्याचा फोन मी घेत. हा, हॅलो आत्या. सुंदर, हा बोल की. अरे जरा अक्षराला फोन देतोस का? आत्या, काय गडबड झाली आहे का? नाही म्हणजे तुझा आवाज जरा घाबरल्यासारखा येतोय म्हणून विचारतोय. नाही अरे काही नाही, जरा अक्षराला दे ना, तिच्याकडे काम आहे माझं. अच्छा, असं आहे होय. देतो देतो. पण हॅलो, हा त्या मी बोलतेय, बोला ना. अगं अक्षरा, आत्या